नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चिपरीतील खुनातील 3 आरोपी जयसिंगपूर पोलिसांच्या जाळ्यात। चिपरी गावात बुधवारी सकाळी 6 ऑगस्ट पावणे 8:09 दरम्यान 22 वर्षीय युवक संदेश लक्ष्मण शेळके याचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घुण खून केला होता। या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते। जयसिंगपूर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत कर्नाटकातील चिकोडी येथून 3 संशयितांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यामध्ये युवराज रावसाहेब माळी वय 30 राहणार फिल्टर हाऊस चिपरी, सूरज बाबासो ढाले वय 30 राहणार खोची तालुका हातकणंगले, गणेश संभाजी माळी वय 25 राहणार माळभाग चिपरी अशी नावे आहेत। पोलीस तपासात उघडकीस आलं की मृत संदेश शेळके याची सख्खी बहीण आणि आरोपींपैकी एका व्यक्तीचे वाद झाले होते। बहिणीच्या आईबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून संशयितांनी संदेशला लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं गावाजवळील घोडावत गेस्ट जवळ नेलं आणि कोयत्याने मानेवर वार करत खून केला। तपासात पोलिसांचा अचूक वेध या प्रकरणात जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अत्यंत कुशलतेने तपास केलाय। सहाय्यक निरीक्षक दीपक कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, विनोद जमादार, किशोर आंबुडकर, निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, रहमान शेख, बाळासाहेब गुप्ते, रुपेश कोळी, जावेद पठाण यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं चिकोडीत छापा टाकून आरोपींना पकडलं। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी खून करून मोटरसायकलवरून चिकोडीला पळ काढल्याचं मान्य केलंय। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।